आणि या सगळ्या बातम्यानंतर आपण इतरही बातम्या जाणून घेणारच आहोत। गावखेड्यातील बातम्या पाहिल्या आहेत, राज्यातील प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय आदित्य ठाकरे सध्या मातोश्री निवासस्थानी आहेत आणि सिनेट निवडणुकीत जे सगळे उमेदवार विजयी झाले आहेत त्या विजयी उमेदवारांसोबत ते सध्या संवाद साधतायत आणि हे सगळे उमेदवार उद्धव ठाकरे यांची देखील अगदी थोड्याच वेळात भेट घेतील आणि या सगळ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून सध्या जल्लोष केला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय, मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। आदित्य ठाकरे सध्या सिनेट निवडणुकीतील विजयी उमेदवारांसोबत आहेत, इथं जल्लोष केला जातोय। सगळ्याच उमेदवारांसोबत ते चर्चा देखील करतील। शिवाय आपण बघतोय तेजस ठाकरे यांची देखील इथं उपस्थिती आहे। मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहे, तर उद्धव ठाकरे यांना देखील अगदी थोड्याच वेळात हे सगळे सिनेटचे उमेदवार विजयी उमेदवार हे भेटणार आहेत। वरुण सरदेसाई, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या देखील इथे उपस्थित आहेत। सगळे सिनेटचे विजयी उमेदवार हे मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते संवाद देखील साधतील, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। 10 उमेदवार विजयी झाल्यानंतर सगळ्या उमेदवारांकडून जल्लोष केला जातोय आणि आता हे सगळे उमेदवार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। सगळ्याच कार्यकर्त्यांकडून आणि उमेदवारांकडून जल्लोष केला जातोय। मातोश्री निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण बघत आहोत। आदित्य ठाकरेंकडून सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जात आहे। हे सगळे 10 विजयी उमेदवार सध्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत आणि इथे ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। आपण या दृश्यांमधून बघू शकतोय मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते एकवटले आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सध्या ते संवादही साधणार आहेत। तर ढोल ताशांच्या गजरात इथं या सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जात आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। 10 पैकी 10 उमेदवार हे इथे घवघवीत यश मिळवून मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत, तर इथं गुलालही उधळला जातोय। आदित्य ठाकरे सध्या या सगळ्या 10 उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत। वरुण सरदेसाई देखील इथे उपस्थित आहेत। सिनेटची निवडणूक अतिशय अटीतटीची मानली जात होती। अभाविप विरोधात युवासेना अशी ही लढत होती आणि याच लढतीमध्ये युवासेनेनं बाजी मारली आहे। दणदणीत असा विजय मिळवला आहे युवासेनेला सगळ्या 10 जागांवरती विजय मिळवला आहे आणि हे सगळे 10 उमेदवार सध्या मातोश्री निवासस्थानी पोहोचल्याचं आपण बघतोय। गुलाल उधळला जातोय, शिवाय ढोल ताशांच्या गजरात इथं जल्लोष केला जातोय। सिनेटचे हे सगळे उमेदवार इथे पोहोचले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दृश्य आपण बघतोय, इथे तेजस ठाकरे देखील इथे उपस्थित आहेत आणि ते देखील जल्लोष करतायत। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे देखील इथं जल्लोष करत आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळात तेजस ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का या चर्चांना आता सुरुवात झाली आहे। सिनेटच्या 10 पैकी 10 जागांवरती युवासेनेचा विजय झाला आणि हे सगळेच उमेदवार सध्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत आणि या सगळ्या उमेदवारांकडून आणि आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्याकडून सध्या जल्लोष केला जातो। तर अगदी थोड्याच वेळात हे सगळे उमेदवार उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे हे देखील या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतील। सगळे हे उमेदवार आता मातोश्री निवासस्थानी पोहोचले। ढोल ताशांच्या गजरात इथं जल्लोष केला जातोय, झेंडा हातात घेत फडकावला जातोय, शिवाय गुलाल उधळला जातोय। गाणी वाजवून आणि ढोल ताशांच्या गजरात सगळेच उमेदवार इथे एकवटले आहेत आणि जल्लोष करतायत। सिनेट निवडणुकीतील विजयानंतर हे सगळे उमेदवार आता मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची खरं तर प्रमुख उपस्थिती आपल्याला बघायला मिळते। तेजस ठाकरे इतर वेळेस नसतात, मात्र तेजस ठाकरे आता आपल्याला बघायला मिळतात, जल्लोष करतात ते सगळे इथे। वरुण सरदेसाई यांची देखील इथे उपस्थिती आहे। गुलालाची उधळण करत इथं जल्लोष केला जातोय। प्रदीप सावंत, मयूर पांचाळ, स्नेहा गवळी हे सगळे विजयी उमेदवार आहेत। सगळ्या 10 जागांवरती शिवसेनेचा डंका आपल्याला बघायला मिळतोय। सिनेट निवडणुकीत युवासेनेचा दणदणीत असा विजय झाला आणि या विजयानंतर हे सगळेच उमेदवार आणि त्यांच्यासह युवासेनेचे सगळे कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, सध्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत आणि त्या ठिकाणी जल्लोष केला जातोय। या संदर्भात योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। योगेश, आपण पाहतोय मातोश्री निवासस्थानाबाहेर सध्या मोठा जल्लोष सुरू आहे।
नक्कीच याच्याकडे फार आपल्याला सकारात्मक दृष्टीने पाहावं लागेल, कारण येत्या निवडणुका होणार विधानसभेच्या अगदी काही काळातच आचारसंहिता जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेला अशा प्रकारचं यश मिळणं हे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश निर्माण करण्यासाठी किंवा उत्साह निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सलग तिसऱ्यांदा मुंबई विद्यापीठावरती जी सिनेट निवडणूक आहे ती अगदी घवघवीत मतांनी विजयी होत आहेत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवा सेना. तर आपण पाहिलं तर 2010ला पहिल्यांदा 10 पैकी 8 सदस्य निवडून आणले होते आणि ती पहिली निवडणूक आदित्य ठाकरेंच्या आयुष्यातली एक नेता म्हणून होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यानंतर 2016 साली 10 पैकी 10 सदस्य आणले गेले आणि आता 2024ला पुन्हा जेव्हा निवडणूक झाली, ती निवडणूक 1.5 वर्ष साधारण लांबली, पण त्यानंतर 2024ला जी आता निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा 10 पैकी 10 जे सदस्य आहेत ते मुंबई विद्यापीठावरती युवा सेनेशी निवडून आले. त्याच्यामुळे युवा सेनेचं नेतृत्व करणाऱ्या आदित्य ठाकरेंना डोक्यावर घेऊन जे विजयी सदस्य आहेत आणि इतर जे सदस्य आहेत विद्यार्थी सेनेचे ते मातोश्री बाहेर जल्लोष करतायत आणि हे सगळं कौतुक आदित्य ठाकरेंचं पाहतायत त्यांची आई आणि आजी. आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर स्वतः आदित्य गुलाल जो आहे तो त्याच्या आईला लावताना दिसतोय. शिवाय लहान भाऊ तेजस किंवा वरुण सरदेसाई जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये आनंद व्यक्त करताना दिसतात. निश्चितच त्यामुळे आपण बघतो मोठा जल्लोष सुरू आहे. आणि योगेश, आपण पाहतो इथे योगेश ठाकरेंची अशी माफ करा तेजस ठाकरेंची इथे प्रमुख अशी उपस्थिती बघायला मिळते. त्यामुळे आता नवीन चर्चांना देखील कुठेतरी उधाण आल्याचं बघायला मिळतंय. अर्थात आपण पाहिलं तर गेल्या निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले होते आणि ऍक्टिव्ह राजकारणामध्ये ते आले होते. आणि गेल्या काही काळापासून चर्चा आहे की तेजस ठाकरेंची आणखीन एक पिढी राजकारणात उतरणार का, आणि त्या संदर्भात सुतोवाद जो आहे ते मिलिंद नार्वेकर यांनी एका जाहिरातीनिमित्त त्यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीनिमित्त सुद्धा दिलेले होते. त्यानुसार आपण पाहतोय की पुन्हा जे आहे ते राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह झालेले आहेत, प्रचारात असतात तेजस ठाकरे किंवा आजचे जे जल्लोष होतोय त्या जल्लोषामध्ये सुद्धा सहभागी झालेले दिसतात. निश्चितच योगेश, हे सगळे उमेदवार उद्धव ठाकरेंना देखील भेटणार असल्याचं कळतं. नेमकं कधीपर्यंत भेटणार आहेत, काही कळू शकलंय का? जे उमेदवार आहेत ते उद्धव ठाकरेंच्याच भेटीसाठी मातोश्रीवर गेलेले आहेत. पक्षप्रमुख जे आहेत ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे त्यांना थोड्याच वेळात भेटेल. मात्र त्यापूर्वी हा सगळा जल्लोष जो आहे तो केला जातोय आणि आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आता थोड्याच वेळात त्याची प्रतिक्रिया ह्या संदर्भात देतील. कारण आपणच तुम्ही कितीही कायदेशीर अडथळे आणा, मात्र आम्हीच आमचा भगवा फडकवू असा विश्वास जो आहे तो काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला होता. निश्चितच त्यामुळे हा खरं तर जल्लोष बघायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आदित्य ठाकरे काही क्षणातच आता प्रतिक्रिया देत आहेत. आपण पाहूयात. आपण बघतोय मातोश्री निवासस्थानाबाहेर युवा सेनेचा जल्लोष सुरू आहे. सगळेच कार्यकर्ते इथे एकवटले आहेत. तेजस ठाकरे असतील, वरुण सरदेसाई असतील, आदित्य ठाकरे हे सगळेच इथं गुलालाची उधळण करत या सगळ्या विजयी उमेदवारांसोबत जल्लोष करतायत.